मुरुडेश्वर मंदिर इतकं स्पेशल कशामुळे आहे, चला आज तुम्हाला मी सांगतो व याचे कनेक्शन थेट रामायण काळाशी जोडलेले दिसून येते. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. आज आपण दक्षिण भारतातील मुरुडेश्वर हे ठिकाण एक्सप्लोर करणार आहोत. समुद्रांच्या लाटांमध्ये उभा असलेला महादेव, आकाशाला स्पर्श करणारी शिवमूर्ती आणि मनाला शांत करणारा हा नजारा. जणू काही इथल्या फ्रेम मध्ये एक वेगळी जादू आहे. सकाळचा सूर्य, समुद्रावर पडणारी सोनेरी किरण आणि वाऱ्यासोबत वाहणारी शांतता. लंकेचा राजा रावण याने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी घोर तपस्या केली व त्यांच्याकडून आत्मलिंग प्राप्त केले. व भगवान शंकरांनी रावणाला आत्मलिंग देताना एक अट घातली की लंकेपर्यंत पोहोचताना हे लिंग कुठेही जमिनीवर ठेवू नये. जर ते जमिनीवर ठेवले तर ते तिथेच कायमचे स्थापित होईल. देवतांना अशी भीती होती की जर हे लिंग रावणाने लंकेत नेले तर तो अजिंक्य बनेल. म्हणून भगवान विष्णू व भगवान गणेश यांनी एक युक्ती रचली. रावण संध्यावंदन करत असताना गणेशजी एका पुजाऱ्याच्या रूपात तेथे गेले व रावणाने ते आत्मलिंग काही वेळासाठी त्या पुजाऱ्याच्या हातात दिले, पण गणेशजींनी ते लिंग जमिनीवर ठेवले. रावण जेव्हा परत आला तेव्हा लिंग जमिनीवर घट्ट रुतले होते. रावणाने लिंग उचलण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे लिंगाचे तुकडे झाले. त्यातील वस्त्र ज्या भागावर पडले त्याला मुरुडेश्वर म्हणले गेले, ज्याचा अपभ्रंश पुढे मुरुडेश्वर असा झाला. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच मूर्ती, ज्याची उंची सुमारे 123 फूट व तिन्ही बाजूंनी समुद्र असून अत्यंत भव्य दिसते. मंदिराचा राजगोपुरम सुमारे 20 मजली असून भारतातील उंच गोपुरांपैकी एक आहे. यामध्ये लिफ्टची सुविधा असून संपूर्ण समुद्र किनारा आणि शहराचे सुंदर दृश्य दिसते. मंदिरासभोवतालचा बीच अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. सूर्यास्ताच्या वेळी येथील दृश्य खूपच सिनेमॅटिक दिसते. मुरुडेश्वर फक्त पर्यटन स्थळ नसून श्रद्धा, निसर्ग आणि शांततेचा संगम आपल्याला पाहायला मिळतो.